माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. पहिले दोन श्लोक पहिले दोन अभंग घेऊया. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. वय थोडे भावे कृपावंत, बाळवचनी देण्या चित्त. थोडे भावे कृपावंत, बाळवचनी देण्या चित्त. वय अनुभव थोर, श्रेष्ठ आपुला अधिकार. वय अनुभव थोर, श्रेष्ठ आपुला अधिकार. धनमान आपुली सत्ता, मी तो कण ही ना पुरता. धनमान आपुली सत्ता, मी तो कण ही ना पुरता. तीन बोले तरी हे वचन, पटता मानावे प्रमाण. तीन बोले तरी हे वचन, पटता मानावे प्रमाण. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे. देह धरणे का हो लागे, काळ का लागे हो मागे. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. माय बाप नाही हाती, पराधीन अवघे होती. भेट गाठ स्थिती आला, जीव जन्माने बांधला. भेट गाठ स्थिती आला, जीव जन्माने बांधला. अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून. अवघ्या बंधांचे कारण कोणी काढावे शोधून. तीन म्हणे हे ना करणे, पुन्हा जन्मा यावे त्याने. तीन म्हणे हे ना करणे, पुन्हा जन्मा यावे त्याने. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी. ज्यानी पोटास घालावे, त्यांचे दास लागे व्हावे. ज्यानी पोटास घालावे, त्यांचे दास लागे व्हावे. ज्यानी दाखविली माया, त्यांना द्यावी लागे काया. ज्यानी दाखविली माया, त्यांना द्यावी लागे काया. कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे. कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे. देणे चुकवूनी जगावे, ओढे वाढते स्वभावे. देणे चुकवूनी जगावे, ओझे वाढते स्वभावे. तीन म्हणे काही करा, आपुली आपण सुटका करा. तीन म्हणे काही करा, आपुली आपण
पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवलेली होती. ते विनवून सांगायचं कारण एक तात्कालिक थोडंसं असं काल बोललो होतो आपल्याबरोबर. त्याच्याचबरोबर सर्वसाधारणपणे संत रीत अशी आहे की विनवूनच सांगावं. अशी संत रीत पण आहे, म्हणून ती विनवणीची पण आहे. त्याच्याचबरोबर हेच सगळं यात जो विषय मांडलेला आहे हा सुरुवातीच्या अभंगामध्ये प्रास्ताविक आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अशा अभंगामध्ये परिस्थिती काय आहे आपली वेगळ्या बाबतीतली ती मांडलेली आहे. त्याचे आपण काढायचे नेहमी काढतो ते उपाय मांडलेले, काय करावं करता येईल ते शेवटी मांडलेले. असं मिळून ते एक युनिट आहे. सगळं मिळून एक 14 अभंगांच्या युनिटमध्ये 14व्यामध्ये समारोप आहे, पहिल्यामध्ये प्रास्ताविक आहे, असे मधले 12 अभंगामध्ये ही सगळी स्थिती काय काय आहे, ती अडचण कोणती आहे ती प्रथम लक्षात यावी. अडचणीचे बाजू किती आहेत त्या लक्षात याव्या. नुसती एक अडचण आहे असं नाही आहे, त्याच्याबरोबर बऱ्याच अडचणी त्याच्यात आहेत. माणसाच्या जीवनातल्या बऱ्याच अडचणी ते समोर याव्या, त्यासाठी पहिले अभंग घातले. त्यानंतरच्या अभंगामध्ये या अडचणींचे आपण सध्या काय करतो आहोत ते सांगितले. त्यानंतर काय करता येईल ते सांगितलेलं आहे, ते कसं करावं ते सांगितलेलं आहे. असं म्हणून हे युनिट एक 12 अभंगांचं एका अशा तुकड्यामध्ये संपतो. तर हे विनवून सांगायचं कारण असं दुसरं की प्रत्येकाला अनुभव घ्यायचा अधिकार आहे आणि तो घेत राहणारच आहे. त्यानुसार त्याची जडणघडण होत राहीलच. पण हे सांगून ठेवण्याचं जसं प्रत्येकाचं, जसं वडील सांगतात, थोर माणसं सांगतात, इतर माणसं सांगतात, विचारी माणसं सांगतात, अनुभवी सांगतात, तसं हे विनवून सांगायचं कारण असं माझ्या दृष्टीने तरी 3 कारणासाठी सांगितलंय. एक, 3 माणसाचे छुपे शत्रू आहेत असं माझ्या लक्षात आहे. 3 छुपे शत्रू आहेत. ते नेहमी त्याला कधी त्याला फिरवतील हे सांगता येत नाही. त्यातल्या एक म्हणजे बुद्धिभेद, दुसरा म्हणजे अश्रद्धा आणि तिसरा म्हणजे बेसावधता. हे माणसाचे छुपे शत्रू आहेत. मनुष्य कधी बेसावध होतो हे जर त्याला कळलं तर सावध नाही का होणार, म्हणून मी त्याला छुपा म्हणतो. बेसावध असताना अपघात घडतो, त्याला जर कळलं सावधान असेल तर कशाला अपघात होईल त्याला. तो बेसावध असतो आणि त्या क्षणी म्हणजे डुलकी येते आणि अपघात घडतो असं आपण म्हणतो. म्हणजे डुलकी आली, बेसावधता आली म्हणून अपघात घडला. तसं जीवनामध्ये चालू आहे. तर असं आपलं कदाचित एखाद्या निर्णयांच्या, कदाचित व्यवहाराच्या अशा बाबतीत होत राहणार आहे. म्हणून बेसावधता आम्ही छुपा शत्रू समजतो. ते 3 छुपे शत्रू जाणवले म्हणून त्यांच्या संदर्भात सांगितलं. एक बेसावधता सांगितली, दुसरं बुद्धिभेद. प्रारब्धाच्या विषयी काल आपण बोललो. प्रारब्ध हा एक परिपूर्ण व्यवस्थित अशी विचार यंत्रणा सिद्धांत आहे. असं म्हणणारे लोक सुद्धा भेटतात की याला तत्वज्ञानाचं स्वरूप प्राप्त व्हावं हे आपलं दुर्दैव आहे, असं मी वाचनात माझ्या आलेले आहे. विश्व साहित्य सर्व प्रकारचं वाचत असतो, त्यामुळे ते पण मी वाचलं. म्हटलं तत्वज्ञानाची प्रतिष्ठा त्याला मिळाली आहे नव्हे, मिळणारच, बाधित आहे म्हणून ती मिळणार. तर अशी खरी परिस्थिती आहे. पण हे वाचल्यावर माणसाचा बुद्धिबोध होईल का नाही, तो होईल. त्याला ती चूक बरोबर वाटेल का नाही, वाटेल. मग तो कदाचित बाजूला जाईल का नाही, जाईल. हे सगळं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुद्धिभेदाची शक्यता ही कायम असते. की माणसाला नेहमी एक छुपा शत्रू आहे त्याचा, तो कधी त्याचा बुद्धिभेद होईल हे सांगता येत नाही. एक आणखी तिसरं अश्रद्धा असते, तिची जाणीव आपल्याला नसते. श्रद्धेची माणसाच्या ठिकाणी खरं म्हणजे श्रद्धेचे गुणधर्म आहे. स्वभावात परमेश्वराने कृपा म्हणून श्रद्धेचं गुणधर्म दिलेला आहे. माणसाला श्रद्धा आहेच आहे. आईला ज्या वेळेला ते हाक मारतं, ते रडतं, ते श्रद्धेपोटीच रडतं. त्याला माहिती आहे की श्रद्धेला काहीतरी उत्तर मिळेल म्हणून ते रडतं ना. ते रडतं त्यावेळेला त्याची श्रद्धा त्याच्यात ती मूलतः आहे. फक्त तिचा विकास करून आपल्या उद्धारापर्यंत ती न्यावी हे पुढचं काम घडत नाही. तिथे अश्रद्धा निर्माण होते. श्रद्धेचे मूलतः गुण त्याच्याकडे आहे. तर श्रद्धेचा गुण ठेवून माणसाला पाठवलेला आहे. आणि सत्याचे वर्त्य आपले असलेली निष्ठा ही श्रद्धा. साध्या भाषेमध्ये सत्यावरची निष्ठा तीच सर्वांनी मानलेली आहे. यांनी सत्यावरच्या निष्ठेनेच हे सर्व प्रारब्धाचे सिद्धांत शोधून काढलेत. जसं सत्यावरच्या निष्ठेने विज्ञान निर्माण झालं, ते जगतातले नियम शोधत आहे आणि त्याचे
उलगडा करता आहे सगळं ते सत्याच्या निष्ठेनेच करते. म्हणूनच कालचा सिद्धांत आज मानला जात नाही. आजच्यात संशोधन झालं, उद्या कारण परंपरा वेगळी आढळली तर लगेच मनुष्य ते बदलतो आणि हा सिद्धांत बरोबर नाही म्हणतो आणि दुसरा नवीन सिद्धांत मांडतो. हे जसं विज्ञानामध्ये, कारण सत्य महत्वाचं. त्यावेळेला काय सांगितले हे असेल, पण ते आज जर खरं नाही ठरलं तर किंवा त्याप्रमाणे अनुभव नाही आला तर ते लगेच आपण बाजूला टाकतो. तर ते जसं होतं तसं हे खरं म्हणजे श्रद्धा ही मूळ माणसाच्या ठिकाणी ठेवलेला गुण आहे. तो त्याच्यात अंगभूत आहे, फक्त त्याचा विकास आणि पुढे तो लुप्त कुठं होतो ते कळत नाही. ते ह्या परिस्थितीमधले आजचे मोठे दोष आहेत. त्याच्यामधले हा एक आहे, बुद्धिभेद करणं आणि ते लुप्त करणं. जसं आज ह्याच्यात पुढे आहेच ते की आपल्याकडे की माणसाने लक्झरियस जगावं, वासू त्याला इतकं भरवून दिलं जाते सध्या की तुम्ही हे करा ते करा ते करा, मग त्याच्यासाठी पैसा मिळवून आला, मग ती चुकीची जीवन पद्धती आली. सगळं असं हे बुद्धिभेद आहे सगळा की त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे असावं, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून माझ्याकडे असावं, मला गरज आहे का नाही, मला किती गरज आहे हा विचारच करते मनुष्य. ही बुद्धिभेद आहेत माणसाचे आणि या सगळ्यातून हे सगळं आपल्याकडे अशा तऱ्हेनं मारा होतो. मग त्याला साध्या मोबाईलवर तुमच्या कामाचे मेसेज किती येतात आणि त्यांच्या कामाचे किती येतात, हो की नाही. शेवटी म्हणायची वेळ की बाबा नका पाठवू आम्हाला काय यातलं, रिंगटोन घ्या, हे घ्या, आता मराठी घ्या, भक्ती संगीत घ्या, अमुक घ्या, काय इच्छा दे मला काय कळत. बुद्धिभेद म्हणजे काय होतं बरं. आता शेवटीच त्याला असं वाटलं की आता भक्ती संगीत देणार, इतके दिवस ते लेटेस्ट सिनेमाचं देत होते म्हणत, आपल्या सिनेमात इंटरेस्ट नको बाबा, असं करत करत करून आता भक्ती संगीत सुद्धा देतो. त्याचं वाटलं तर घ्या. मग आता माणसाला वाटतं आता भक्ती संगीत असलं तर काय हरकत, ते प्रयत्न तर करून बघू काय आहे ते. बुद्धिभेद कसा होतो बघा. मला गरज काही नाही खरं म्हणजे, पण तरी सुद्धा आता मला ज्या वेळेला सिनेमाची आवड होती तो लगेच सिनेमाचं घेतोच, लेटेस्ट सिनेमा म्हणून, ते तसं प्रश्नच नाही. पण तिथे बुद्धिभेद झालाच आहे. पण त्याच्यापेक्षा एखादा तगून जर राहिलाच तर त्याचा हळूहळू पुढे पुढे असा बुद्धिभेद होत शेवटी तुम्हाला आम्ही ओंकार देतो, तुम्हाला आम्ही हे देतो, तुम्हाला मंत्र देतो, इथपर्यंत महाराज चालू आहे अक्षरशः माणसं. बुद्धिभेद होईल नाही तर काय होईल त्याचं. तो म्हणजे ठीक आहे श्रीराम हे तरी लावू, ओंकार तरी लावू, नाहीतर एखादा मंत्र तरी लावू, असं वाटतंच. बुद्धिभेदाचे मारा आहे ह्या विश्वामध्ये. म्हणून विनोडीची वाणी सांगण्याची गरज आहे किंवा लक्षात ठेवण्याची गरज तेवढ्यासाठी होती की आपल्याला बुद्धिभेदाला आपण सावध असतो, बेसावता आणखीन बुद्धिभेद घडवून आणेल. त्यामुळे हे 3 शत्रू आहेत, ते छुपे आहेत, आपल्या लक्षात येत नाही, घरी घेतो आणि मग लक्षात येतं की ह्याची आपल्याला गरज नव्हती. आपण खरेदीतलं बघ म्हणजे आपल्या लक्षात येतं खरेदी करण्यापूर्वीची परिस्थिती आणि नंतर वर्षभरानंतरची परिस्थिती, म्हणजे मग लक्षात येतं की बुद्धिभेद कसे झालेले आहेत. ते जाहिरातीने होतात, अनेक गोष्टी होतात. तर हे सगळं चालू आहे. त्यामध्ये माझ्या जीवनाचा मूल्यवान वेळ, माझ्या जीवनाचे रिसोर्सेस हे जातात, जे मला उत्तम कामाला वापरता आले असते, अधिक चांगल्या कामाला वापरता आले असते, ते जातात. तर हे माझ्या लक्षात यावं यासाठी म्हणून हे सगळं आहे. तर ते जर झालं तर मग हे वाचलेलं इकडे वापरेल आणि मग त्याचा उपयोग होईल. म्हणून हे ह्याची पार्श्वभूमीमध्ये कालच्या विषयातलं सांगायचं राहिला हवा. त्यानंतर इथे जे काल 1-2 विषय येऊन गेले त्याचा उलगडा व्हायचा राहिला होता. दुसऱ्या अभंगातला देह धरणे का हो लागे याचा विचार करावा. त्यासाठी काळ का लागे हो मागे असं म्हटलं होतं. तर काळ मागे लागतो याचा अर्थ माणसाला, बरोबर आहे, आपला परवा एकदा विषय झाला होता की माणसाला देहाच्या रूपाने काळ मागे लागलेला. देह आकाराला आला तेव्हा काळाचा संबंध सुरू झाला, नाही तर काळाचा माझा काही संबंध नव्हता. जन्माला आलो म्हणून काउंटडाऊन सुरू झाला ना, काउंटडाऊन सुरू झालं तर जन्माला आला तेव्हा, जन्माला आला नाही तर काउंटडाऊन नाहीये, म्हणजे काळ मागे नाही लागलेला त्या अर्थाने. तर जन्माला आलो तेव्हा लागला म्हणजे देहाच्या रूपाने माझ्या मागे काळ लागला. म्हणजे ज्या देहाचं जे व्हीकल मला दिलं किंवा जे मला वाहन म्हणून दिलं ते ज्या वेळेला दिलं तिथं माझ्या मागं काळ लागलेला आहे. ही त्याचं बाह्य हे आहे. आणि तो कसा लागलेला आहे तर त्याचे जे देहाचे त्याला जे विकार आहेत किंवा देहाला जे गुणधर्म आहेत त्या रूपाने काळ मागे लागलेला आहे. मनुष्य जन्माला येतो हे पहिला विकार. 6 गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये जन्माला येतो पहिला, ताबडतोब त्याला काय लागत असेल तर भूक किंवा क्षुधा, हा दुसरा विकार माणसाचा, हा सर्वसाधारणपणे असतो. मनुष्य काहीही नाही केलं, त्याची काळजी नाही घेतली तरी मूल वाढतं, वृद्धी, हे सगळं आपल्या मागे लागलेली गोष्टी आहेत. विकार ही त्याच्या मागे लागलेली गोष्ट आहे. विकार ही अनेक अर्थाने, विकार म्हणजे दोष पण आणि विकार पण. लहान मुलाला राग येत नाही असं आपल्याला म्हणायचंय का, तर जास्त राग येतो. लहान मुलाला आसक्ती नसते असं आपल्याला म्हणायचंय का, तो चॉकलेट साप मागे लपवतात असं आहे, हो की नाही. म्हणजे ते किती लागलेलं आहे ते मला म्हणायचं की देह आला की हे सगळं लागलं त्याच्या मागे, तर ते सुरूच आहे त्याचं. त्याच्या निर्माण झाला की जन्म जसा आला तसं त्याच्याबरोबर क्षुधा आली. जन्मलेलं मुलं आहे आणि शंका आहे, काही त्याला भूक लागत नाही, बिघाड आहे असं म्हणून आपण, म्हणजे तो विकार ते लागलेलंच आहे तसं ते विकाराच्या अवस्थेत आहे. तिथून पुढे त्याचं ते एजिंग म्हणजे ज्याला आपण जरा म्हणतो ती,
आणि नंतर मरण, हे 6ही प्रकाराने काळाच्या ताब्यात मनुष्य आहे. कुणी बघावं आपलं जीवन ह्याच्यापेक्षा वेगळं आहे का? ज्ञानेश्वरीत हे म्हटलेलं आहे. ह्याचा सूत्रपात फक्त केला कारण हे गुण प्रसिद्ध आहेत म्हणून त्याचा त्यांनी फार वाहवा केलेला नाही, पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की जसे माणसाला हे देहाला गुण लागलेले आहेत त्याच्या ताब्यात तो गेला काळाच्या, यातलं काळाच्या सत्तेने यातल्या सगळ्या गोष्टी माणसाच्या वाट्याला आलेल्याच आहेत. त्यालाच बाजूला राहायचं असेल, झगडायचं असेल तर तो बाजूला राहू शकतो, हे तितकंच खरं आहे. ही एक बाजू काळाची झाली. आणि दुसरी, काळ ज्या पद्धतीनं चालला आहे त्या पद्धतीने मला अंतर्जीवन आहे, दुसरं जीवन माझ्याकडे आहे, एक बाहेर जीवन चालू आहे. शरीराला ठीक आहे, मी म्हणतो हे आहे की जरा आहे म्हणून ते काय माणसाला काय मात्र थांबवता येत नाही, हो की नाही? त्याच्या हातात नाही येते. त्याचे वय अमुक झालं की तो वृद्ध व्हायचा, त्यामध्ये काही विशेष नाही. वृद्ध झाल्यावर अमुक एक त्याची मुदत संपली, काउंटडाऊन संपला की तो जायचा, हेही ठरलेलंच आहे. किती कोणी काही असलं तरी शेवटी काळ लागलेला आहे मागे, तो त्याला घेऊन जाणार इथपर्यंत. जसं आणला तसं त्याला घेऊन जाण्यापर्यंत काम काळ करतो. पण हे जे काळ करतो ते प्रत्येक गोष्टीच्या ताब्यात मी राहिलं पाहिजे की नाही, हे स्वातंत्र्य मला आहे. ते आतलं स्वातंत्र्य आहे. मी माझं तरुणपणाचं वृद्धपण होणं थांबवू शकत नाही. एक वेळ माणसं धडपडतात त्याच्यासाठी, ती गोष्ट सोडून द्या, पण मुळात ते मी थांबवू शकत नाही कारण ते आघात करतच त्याच्यावर, तर ते करणारच आहे, ते नाही. पण मनाने मनुष्य ह्या सगळ्यात अडकायलाच पाहिजे असं त्याच्यावर नाहीये. हे खरंच जाणीव करून देण्यासाठी काळ का मागे लागलेला आहे, तो कितपत मागे लागलेला आहे, तो या बाबतीत मागे लागलेला आहे. तो तुम्ही मनाने म्हातारा व्हावा अशासाठी नाही लागला. उमेद संपली नाही माणसाची. उमेद जर टिकवायची, एक साली आपल्याकडे उमेदीच्या वरती आपण चिठ्ठी संदेश मध्ये हे आहे की नाही, तसं आहे की तिथे उमेद माणसाला काय 17 वर्षाची उमेद असू शकते, ती प्रमाणाची असेल, ज्ञानाची असेल, काय त्याची काय असेल त्याच्या समोर ते असेल, काय नाही तर निदान हे शोधून काढून आपण मुक्त व्हावं ह्याची असेल, ती सुद्धा उमेदच आहे ना शेवटी. मग ती काळावर अवलंबून नाही. माझं शरीर थकलं म्हणून मला परमार्थ करता येत नाही असं नाही होणार. माझं शरीर थकलं असलं तरी मला परमार्थ करता येतो, कारण त्याला यातलं वेळ लागतच नाही. माझ्या मनाच्या उमेदीवर अवलंबून आहे. तेव्हा काळ मागे लागतो, पण त्याच्याबरोबर आपण स्वाधीन पराधीन काल जसं म्हटलं तसं या बाबतीत आपण स्वाधीन आहोत, हे एक गोष्ट. दुसरी गोष्ट, काला प्रारब्धाची एक बाजू पाहिली तर जन्माने जी अनुकूलता माणसाला येते ती आजचं कर्तृत्व समजू नये, ते कालचं कर्तृत्व आहे. लक्षात ठेवा, आज माझ्या हातात जे आहे ते मी जर करायचं ठरवलं तर आजचं कर्तृत्व आहे, त्याच्यावर उद्याचं अवलंबन आहे. जे जन्माला आलेलं असताना आहे, समजा बुद्धिमत्ता आहे किंवा काय आहे, आपल्याकडे काय संपत्ती आहे, मी म्हटलं नाही आता ते आहे, मायबाप नाही हाती, समजा एखाद्या चांगल्या श्रीमंताच्या गरीब मनुष्य जन्माला आलेला आहे तर ठीकच आहे, पहिल्यापासून त्याला ती अनुकूलता आर्थिक आहे. त्या अनुकूलता डोक्यात शिरली तर तो परमेश्वरापासून लांब जाईल, हा धोका आहे. ती अनुकूलता जर त्यांनी ओळखली की ही केवळ ते मोठे आहेत किंवा त्यांची परिस्थिती अनुकूल आहे म्हणून मला हे मिळालेलं आहे, हे माझं कर्तृत्व जरूर असेल, प्रारब्धाच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा ते आहे, पण ते मागचं आहे, आत्ता नाही. आत्ता कर्तृत्व केलं तर बाहेर पडेल, आत्ता कर्तृत्व नाही केलं तर फक्त खात्यातून चेक पाठवित राहील, काढीत राहील आणि एक दिवशी बॅलन्स संपेल. आज जर मी भरपाई केली, आज कर्तृत्व आहे ना, मग चांगल्या कामाची भरपाई त्यात करा तर परिस्थिती चांगली येईल. त्यामुळे चांगल्या परिस्थितीत सुद्धा बेसावता शत्रू, छुपा शत्रू आहेच. वाईट परिस्थितीत मनुष्य तो दुसऱ्याला नाव ठेवतो म्हणून आहे, दुसऱ्याला नाव ठेवण्यात सुद्धा बेसावताच शत्रू आहे. माझ्या परिस्थितीला मी दुसऱ्याला नाव ठेवणं याच्यामध्ये बेसावतेच शत्रू आहे, कारण माझीच कर्माचे परिणाम मी नाकारतो. प्रारब्ध म्हणतो तुझ्या कर्माचे परिणाम तुला, असं ते म्हणतं. मग ते बरोबर म्हणतंय. तुमचे जर सुखाची स्थितीला कारण तुमची पूर्वकर्म आहेत, पण ती आधीची आहेत हे नक्की. तसं माझ्या आत्ताच्या स्थितीला कारण सुद्धा माझं आधीचं कर्म हेच आहे. मग आत्ता माझ्या हातात एवढंच आहे की मी हे बदलू शकतो, ते जे बदलायचं ते मी बदलावं. ते बदललं की ह्या परिस्थितीतून मला बाहेर येता येईल. हे अवघ्या बंधाना कारण होतं, आतले आणि बाहेर यात जे म्हटलेत अंतर्बाह्य बंधन. तर आत आणि बाहेर माणसाला बंधन आहे. अमुकच एक गोष्ट केली पाहिजे हे शरीराला पण वाटतं आणि अमुकच गोष्ट केली पाहिजे किंवा करू नये असं मनाला पण वाटतं. शरीराला तहान लागली हे शरीराचा बंध आहे, हे मान्य आहे, हे बरोबर आहे. पण मनाला एखादी गोष्ट हवीशी वाटली की त्याच्यावरचा बंध आहे हे फार कमी वेळा लक्षात येतं की अरे ह्या बंधाचं कारण काय, माझ्या मनावर हा बंध का निर्माण झाला, मी हे पाहिलं म्हणून निर्माण झाला, मला लहानपणी असं वातावरण आलं म्हणून निर्माण झाला, किंवा वातावरण नाही म्हणून माझ्याकडे ते नाही, असं आहे, काय आहे नक्की, हे बंध आपल्याला आपले शोधून काढावे. आणि मग जर आपल्याला पुन्हा जन्मायावे, ते एक ओळ राहिली होती म्हणून ती घेतो, की पुन्हा जन्मायावे. आपले कुणी पाहिले पुन्हा जन्माला येणार
की नाही ते बुद्धिभेद होतो तो असा सगळीकडून होतो. पुन्हा जन्माला यावं लागतं की नाही कोणाला. आत्ता जन्माला यावं लागलं हे मान्य आहे ना, कुठल्या तरी परिस्थितीत आलो हे मान्य आहे ना, ती सारखी नाही ना सगळ्यांची. निसर्ग जर एवढा नाही तर सगळ्यांची सारखी परिस्थिती का नाही? सगळ्यांची सारखी परिस्थिती नाही, वेगवेगळी ठेवलेली आहे आणि त्यानुसार त्याचं जीवन घडतं. असं नाही नुसतं परिस्थिती वेगवेगळी आहे म्हणून सर्वांना सर्व दिलेलं आहे, तर सर्वांना सर्व हे दिलेलं आहे शरीर, पण बाकीची परिस्थिती नाही दिलेली. ती त्याच्या कर्माने त्याला वाटायला आलेली आहे. आता त्याच्यात त्यांनी सावध राहिला तर तिचा उपयोग, बेसावध राहिला तर तोटा. हे ठरलंय. या अर्थाने पुन्हा जन्माला यावे लागणे म्हणजे अशीच परिस्थितीमध्ये पुन्हा पुन्हा अडकावं लागणं. वाटचं अनेक वेळेला विपत्तीमध्ये जन्माला आला समजा, तो विपत्तीतच राहिलं पाहिजे असं प्रारब्ध सांगत नाही. तो संपन्न होऊ शकतो, हे तितकंच आहे. हे त्याला स्वतंत्रता ह्यात आहे. पुन्हा जन्माला यावे म्हणजे पुन्हा विपत्तीतच राहणं. पुढच्या जन्माचा विचार नाही केला आणि याच जन्माचा जरी विचार केला तरी जन्माला आले तेव्हा सुद्धा विपत्तीतच होते आणि आत्ता सुद्धा विपत्तीतच आहे. मनाने बघा, जन्माला आले आणि लहान होते त्यावेळेला सुद्धा सतत दुःखीच असायचे आणि म्हातारेपणी पण सतत दुःखीच आहे की पुन्हा जन्माला यावेच आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. आणखीन पुन्हा वेगळा जन्म आणणं तो तर ठरलेलंच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला अशी कल्पना करू की मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी ते नाही म्हणतो. तर निदान एवढं तरी खरं की मी जर सावध नाही राहिलो तर आधी मी लहानपणीही असाच अस्वस्थ त्रासात होतो आणि तसाच मी आज म्हातारपणी पण आहे. म्हणजे पुन्हा जन्मच तेच चाललंय. पुन्हा जन्म येणं आणखीन वेगळं काय आहे? तीच परिस्थिती पुन्हा वाटायला येणं म्हणजे पुन्हा जन्म येणं असं म्हणायचं आहे. एवढं लक्षात ठेवून आपण याच्याकडे बघूया. आता सध्याची परिस्थिती काय आहे त्याचं आपली ही सुरुवात झालेली आहे. ज्यांनी पोटास घालावे त्यांचे दास लागे व्हावे. हा आपल्याला अनुभव आहे. थांबवून घेतलं तर माणसाला 10 वाजले तरी आज ऑफिसमध्ये थांबावं लागतं. त्यांनी पोटास घालावे त्यांचे दास लागे व्हावे. मी स्वतंत्र वगैरे घरात आल्यावर मोठ्या गप्पा असतो, घरातल्या बरोबर, पण तिथं दास तो पोटास घालावे लागे तिथे दास लागे व्हावे. आपल्याला अनुभव असेल हे खरंय. ज्यांनी दाखविली माया त्यांना द्यावी लागे काया. आपल्या सर्व माया संबंधांचा विचार केला तर लक्षात येईल की कोणाकडे आता नातेवाईकांच्या द्यावी लागे काय म्हणजे सर्वच अर्थाने आहे की एखाद्या नातेवाईकाने माया दाखवली तर त्याच्या प्रसंगाला जाऊन राहावं लागतं. आपली परिस्थिती नसली तरी, आपली परिस्थिती नाही, आपली इच्छा नाही, पण तरी सुद्धा त्यांनी माया दाखवलेली आहे म्हणून आता जाणं भाग आहे असं वाटतं माणसाला. हे जे सगळं आहे हे असं चित्र आपल्या जीवनाचं आहे. बरं, कोणाशीच काही संबंध ठेवू नये, व्यवहार करू नये, तर ते शक्य आहे का? तेही शक्य नाही. म्हणजे कशी अडचणी जन्माने निर्माण केलेली आहे. दुःखाचे ते कारण जन्म घ्यावा ते जे 12 भंगात आहे ना, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, तसं आहे हे. अशी अवस्था आहे की माणसं बरं समजा पोटाचं निघालं, पोटाला घातल्याशिवाय पोट चालत नाही, त्याशिवाय जगता येत नाही, पडाणकंटाशी आले ते सहन होणार नाही, उपास सहन होत नाही, हो की नाही? साधा जर खरा उपास करायचा ठरवला तर कुठे सहन होतो? खाऊन पिऊन असला म्हणजे उपास असतो. पण जर समजा खाऊन पिऊन असला तर सहन होत नाही. निर्जळी करतात लोक, करणारे लोक आहेत, पण तरी सुद्धा खूप मनाचा निर्धार आणि हे घ्यावं लागतं तेव्हा शक्य होतं. मग पोटास घालण्याला पर्याय नाही. पोटास घातलं तर त्यांचा दास व्हायला पर्याय नाही. कारण सुरुवातच आहे भेटतोय आपला आहे, त्यामुळे पर्याय नाही कोणी. सुरुवातच राईट फ्रॉम बिगिनिंग युअर बिगिन हे ठरलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये म्हणल्यामुळे छान वाटतं, म्हणजे अर्ज वगैरे असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. तर त्यांचे दास लागे व्हावे. ज्यांनी दाखविली माया. बरं, कोणाला काही कुणी माया आपल्याला दाखवू नये किंवा आपण कोणाला दाखवू नये असं जरी ठरवलं तर तसं पण जगता येत नाही. की व्यवहार कसे चालायचे सगळे. म्हणजे माणसाच्या जीवनाची पंचायत कोणती आहे? कोणाचे ना काही घ्यावे तर कैसे जीवन चालावे. देह जर जन्माला आला तर काही आईला लाथाडून चालते का? नाही चालत. वडिलांना दूर करून चालते का? नाही चालत. नवऱ्याला बायकोला दूर करून चालते का? नाही चालत. हा सगळा प्रपंच चालायचा म्हणजे समाजापर्यंत सर्व गोष्टींना सामोरं जाणं भागच आहे. म्हणजे कोणाचे ना काही घ्यावे तर जीवन कसे चालावे. म्हणजे पेच काय हे आपल्याला कळू द्या असं मला म्हणायचं. त्याच्यासाठी आपण आहेत पहिले सगळे. बरं, ह्यात देणीघेणी आहेत. हे सगळं जे आहे ते प्रत्येक जण काहीतरी घेऊन आलेलं आहे. तो आपला काल विषय झालाच. डॅश घेऊन जातो, गाडी खाली आपण पाहिलेले रस्त्यावर गाडी असते, मनुष्य आत झोपलेला असतो, सकाळी उठतो तोपर्यंत वर सराव उमटलेला असतो. कोणतरी रात्री आला गेला घासून, आपल्याला काय कळत पण नाही, फुकट 1000 रुपयाला पडतं. आता देणं घेऊन गेला बिचारा, काय करायचं आपलं घेणं, काय होतं देणं घेणं माहित नाही, पण तो करून आपलं काम गेला. काही आता याच्यात आपली तशी आज व्यवहाराने काय चूक आहे? काय दारात लावणं चूक आहे, कडेला लावणं चूक आहे, काय त्याच्यावर केले त्यांनी? काय नाही केलेलं, पण तरी सुद्धा त्यांनी जाता जाता ते करून गेला. त्यांनाही सेल्फ कंट्रोल झाली, ठेवून गेला.
आता ते आपल्याला कळले, आपण झोपेत होतो, सकाळी उठलो बघितलं तोपर्यंत ते दुरुस्तीचं काम लागलं. मग आता त्या 500,000 रुपये म्हणजे हे जे काय आहे, अशा तऱ्हेनं प्रत्येकाच्या देण्या घेण्याचा संबंध, जिथे निदान माझं आजचं कर्म नाही तिथे तरी निदान अशा तऱ्हेनं प्रत्येकाचं देणं घेणं आहे. ते मी जर चुकवून जगायचं म्हटलं तर तेही शक्य नाही. एक रात्र जागा राहील, दुसऱ्या दिवशी गाडीवर लक्ष ठेवायला एक रात्र जागा, दुसऱ्या दिवशी नवीन असते गाड्या वगैरे द्यावं वाटतं असं की आपण लक्ष ठेवा, म्हणणं आहे ना आहे असं वाटतं पहिल्यांदा व्यवस्थित आहे ना. बाहेर आलं म्हणजे तर फार काळजी वाटते. तर आणि जितकी कॉस्टली घेईल तितकी जास्त काळजी वाटते. तर देणं चुकवून जर जगायचं म्हटलं तर ते पण शक्य नाही. म्हणजे कशी माणसाची स्थिती आहे, ते चुकवून जगायचं म्हटलं तर व्याजावर व्याज वाढावं तसं देणं फेडावं लागतं. आज 100 रुपयात काम होईल देऊन, उद्या दंडासहित फेडावं लागेल. अशी माणसाची स्थिती आहे, हे लक्षात घ्यावं. ओझे वाढते स्वभाव आहे. आता देणं काही करा, आपली आपण हे पेच जो आहे आपल्या समोर आलेला, या पेचातून आपण आता कसं बाहेर पडावं या सगळ्याचा विचार करावा. प्रारब्धाच्या सिद्धांताची सुरुवात आपण काल केली होती थोडीशी. त्याच्यामध्ये 2 विचार त्याच्यातले बाजूचे सांगायचे आहेत, ते राहिले आहेत म्हणून फक्त देतो की प्रारब्धाचा सिद्धांत खूप विचार करून, अनुभवाने, त्या ऋषींच्या ज्ञानाने, अंतर्ज्ञानाने किंवा ह्या सर्व सूक्ष्म विचाराने तो ठरवला. त्याचे 2 मोठे महत्त्वाचे उपयोग आहेत की त्याला माणसाला एक नीती विचाराची मर्यादा दिली, त्यामुळे एक, आणि त्याला सत्प्रवृत्त केला, हे दुसरं. आज तरी त्याला, आज त्याची समजा माझी विपन्न अवस्था आहे तर मी निदान उद्योगाला गेले का नाही की ही आज राहू नये, माझ्या वाट्याला आज बुवा गरीबी आहे तर ती श्रीमंती यावी म्हणून तो धडपडेल ना. आज श्रीमंती आपण चांगल्या अर्थाने म्हणू की एक त्याचं भागावं म्हणून त्यांनी पहिल्यापासून कष्ट करावे. हे आता मी ह्याच्यात आहे, विपन्न अवस्थेत आहे, तर संपन्न अवस्थेत जाण्यासाठी साध्या व्यवहाराने तरी निदान सत्कर्माची दिशा लागते ना. कारण कष्ट केल्याशिवाय नाही मिळणार काय, हे माहिती आहे आपल्याला. हे जर माहिती झालं आणि माझ्या परिस्थितीत ते नाही तर त्याचा उपयोग होतो. हा त्याचा एक भाग होता. देह धरायला लागला तो त्याच्यामुळे लागला असा भाग होता. आणि आजचं जे आपण पाहतो त्याच्यामध्ये देणं चुकवणं हा सुद्धा मार्ग नाही. हे मी व्यवहाराचं बघितलंय की टेन्शन आलं तर दुसऱ्या दिवशी गरजेचे जास्त अर्ज पडले तर साहेबच रजेवर जातात. हे देणं चुकवून जगता येत नाही. मी बघितलंय असं घडलेलं की त्यांना त्याचं तणाव वाटायचा किंवा ती परिस्थितीच नको उद्याची, कारण उद्या इथं गोंधळ उठणार आणि ह्या लोकांचे तक्रारी होणार आणि त्याला आपल्याला तोंड देता येणार नाही. म्हणून जर रजेचे अर्ज जास्त आले तर एक साहेब होते ते स्वतःच रजेवर जायचे त्या दिवशी. ती उरलेली माणसं बघणारच की काहीतरी त्याचं हा काय मार्ग आहे का ते चुकवायचा. ते तर तिथे घडेलच काय व्हायचं ते. आणि समजा काही झालं त्यांनी जर काही उलट सुलट, तुम्ही स्वतः असलं तर एक वेळ काहीतरी सावरा, तुम्ही मुख्य आहात, तुम्ही काहीतरी त्याचं उत्तर द्याल, काही समाधान कराल, त्याचं काय करणार. त्यांनी जर ते नाही केलं कारण त्यांच्यावरती जबाबदारी नाहीये. तुम्ही जर मुख्य आहात तर तुमच्यावर जबाबदारी असते, तुमचा शब्द ऐकायला तरी जातो निदान. ग्राहक म्हणेल ठीक आहे बाबा आजचा दिवस नाही उद्या येतो, ठीक आहे काय उद्या करूया, संध्याकाळी करूया, काहीतरी मार्ग मी बसतो, वाटलं तर नंतर करू, तुम्हाला मी शब्द देतो, काहीतरी करता येईल. ते सुद्धा ते बाकीचे करतील असं नाही. देणं चुकून जर राहिला तर उद्या सकाळी लेखीच कंप्लेंट येईल सगळ्या हातात. हे पण होतं परिणाम. हे पण मी बघितले की तुम्ही जर अशा तऱ्हेनं चुकवायला लागला तर ते म्हणून चुकवणं हा मार्ग नाही, फेडणं हा मार्ग आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांचं काम आपल्याला करावंच लागेल. ही आपली परिस्थिती आहे. आता यातून आपल्याला असं म्हणणं आहे की आपली आपण कशी सुटका करावी प्रश्न आहे तो आपण आता शोधूया. आता आपल्या संपली, उद्या 6 सुट्टी आहे पण सगळ्यांना काही सुट्टी नाही आहे म्हणून ते 6 वाजता संध्याकाळी. उद्या थोडंसं, उद्या सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे थोडं आपल्याला बरोबर 6ला सुरू करता आलं तर बघूया, म्हणजे थोडंसं जरा पुढे जाता येईल. विचार आधी घ्यावा असा होता पण ती सुट्टी सगळ्यांनाच असेल असं नाही. उद्या हे आहे, हॉलिडे आहे पण तो सगळ्याच ठिकाणी आहे का नाही माहीत नाही. त्यामुळे आपण 6-10ला वगैरे करतो, त्याच्या 6ला करू म्हणजे जरा थोडं पुढे जाईल. परिस्थितीची आपल्या पूर्ण व्यवस्थित जाणीव होणं सगळी हा परिस्थितीतून मार्ग निघण्याचा पहिली पायरी म्हणून ही व्हावी की आपली परिस्थिती कशी आहे. काय ठीक आहे, अडकलेला असू दे, अगदी गटांगळ्या खात असला तरी चालेल पण त्याला कळू दे की मी गटांगळ्या खातोय, तो उद्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याला कळतच नाही गटांगळ्या खाली तो तोंडात पाणी देऊन म्हणण्याची शक्यता आहे. असं आहे. म्हणून हे सगळं ह्या पद्धतीनं पहिल्यांदा पहिले 1-3-4 आपण घेतले आहे. तिसरा फक्त माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी, तुम्ही ऐकावी सज्जनी.
दास लागे व्हावे, ज्याने दाखविली माया त्यानं द्यावी लागे काया, ज्याने दाखविली माया त्यानं द्यावी लागे काया. कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे, कोणाचे ना काही घ्यावे, कैसे जीवन चालावे. देणे चुकवूनी जगावे, ओझे वाढते स्वभावे, देणे चुकवूनी जगावे, ओझे वाढते स्वभावे. दीन म्हणे काही करा, आपुली आपण सुटका करा, दीन म्हणे काही करा, आपुली आपण सुटका करा. माझी विनवणीची वाणी, माझी विनवणीची वाणी.